तुम्हाला पण श्रीमंतीचा मार्ग हवा आहे का? मी तुम्हाला सांगते, खूप थोर लोक सांगून गेलेले आहेत, पण तरीसुद्धा मी अगदी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. श्रीमंतीचा मार्ग असा आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असताल, काहीही करत असताल, तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा. कधीच कुठल्या लोकांबद्दल वाईट विचार करायचा नाही, का वाईट बोलायचं नाही, का त्यांचं वाईट होईल असं वागायचं नाही. कळते? त्याच पद्धतीनं तुम्ही जे करत आहात, तुम्हाला तुमच्याच कामाशी घेणं देणं असलं पाहिजे. नक्की तो माझ्या पुढे जातोय का, ती माझ्या पुढे जाते का, मग ती काय करत असेल, याच्यात वेळ वाया घालवू नका. तुम्ही काय करत आहात आणि जे करत आहात ते अजून सर्वोत्तम कसं होईल याचा विचार करा. तुम्ही कसे पुढे जाऊ शकता, तुमचे प्रगतीचे मार्ग कसे खुले होऊ शकतात याच्यावर विचार करा. दुसऱ्या गोष्टींशी घेणं देणं नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, कधीच कोणाच्या चाड्या सांगण्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ नका. कधीच होऊ नका. कारण की त्याच्यामध्ये तुमची एनर्जी सगळी खर्चिक होते, तुमचं मन दूषित होतं, तुम्ही निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करता आणि मग तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे, तुमचं जे काही अफर्मेशन आहे ते काम करत नाही. तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे तर तुम्हाला तुमच्या सक्सेसचे अफर्मेशन तयार करावे लागतील, तिथे लक्ष द्यावं लागेल. त्याच्यामुळे लक्षात घ्या, या सगळ्या श्रीमंतीचे मार्ग किंवा यशाचे मार्ग आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही तुमच्याकडे आता स्किल आहे त्याच्यामध्ये अजून कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल किंवा अजून मला काही नवीन शिकता येईल का याच्यावर भर द्या. कारण की जग खूप पुढं चाललं आहे आणि आपल्याला इथेच थांबून उपयोग नाही आहे. आपल्यालाही जगानुसार पुढे जावंच लागणार आहे, पण चांगल्या कर्माने. लक्षात घ्या, आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला मिळणाऱ्या गोष्टीही चांगल्याच असतात. तर हा श्रीमंतीचा आणि यशाचा मार्ग आहे. तुम्ही हा तुमच्या आयुष्यात तर इम्प्लिमेंट कराच, पण ज्या ज्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करता येईल त्यांना करा, जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यात प्रगती करतील. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.